छोट्या कादंबरी, कायम सुखात राहा. हा बोल. साहेब, तुमच्या नोकराला भेटून जी मुलगी असलम मध्ये आली आहे ना, ती विश्वनाथ मंगेशकरांची मुलगी कादंबरी आहे. ठीक आहे, आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. ठीक आहे. आता काय करायचं? त्या बाईला तिच्या घरापर्यंत पोहोचू द्यायचं नाही, बस. चल. आता तर इथे होते, गेले पुढे. अरे ती बघ गेली. एक गाडी आण पकड. चल चल पटकन चल. काका, चला औषध घ्या बघू लवकर. औषध मी नंतर घेईन. आधी मला बाहेरच्या गणपतीकडे घेऊन जातेस? हो, ठीक आहे. सावकाश सावकाश बसा. बघा, मला एकट्याला देवाची प्रार्थना करायची. तुम्ही थोडे दूर जाता का? हो. मला माहित होतं, तुझ्या दरबारात काळोख दिसला ना तरी त्याच्या मागे उजेडच आहे. आज तू माझ्या म्हाताऱ्याच्या झोळीत खुशीचं दान टाकलंयस. ज्या सुखासाठी मी इतकी वर्ष आसुसलेला होतो, तेच सुख आज मला मिळालंय. खरंच तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर. पण तरीही एक विनंती करायची होती. माझ्या मुलीचं रक्षण कर आणि लढण्याची ताकद तिला दे. तुझ्या आशीर्वादाची तिला गरज आहे रे. तिने ज्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले ना, त्यात प्रत्येक पावलागणिक तिचा सामना अतिशय नीच प्रवृत्तीच्या माणसांशी होणार आहे. खरंच खरंच तिचं रक्षण कर. माझा विश्वास सार्थ ठरला. आता मी जी लढाई लढायला जाते त्यातही मला तुझी साथ हवी. आज माझ्या मनावरचं एक ओझं कमी झालं.